मित्रांनो, आपण जर 2026 रीनीटसाठी तयारी करतायत, ज्यामध्ये आपल्याला रीनीटची तयारी करायची, तर आपण एक एक्झाम्पल म्हणून किंवा एक आपण त्या ठिकाणच्यामध्ये फॉलोअप बघणार आहे, ज्यामधून तुम्हाला 2026 रीनीटसाठी एक प्लॅनर म्हणून आपण एक व्हिडिओ बनवतोय, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं ॲक्च्युली किंवा कशा पद्धतीनं स्टडी केला पाहिजे हे समजण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय, ज्यामधून तुम्हाला मॅक्झिमम स्कोर कसा भेटू शकतो हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे. तर आपण हा एक स्क्रीनशॉट साईडला तुम्हाला दिसतोय, त्या स्क्रीनशॉटमध्ये आपण त्या ठिकाणी सॅटरडे 25 एप्रिल त्याखाली तुम्हाला एक त्या ठिकाणच्यामध्ये लिंक दिसते, ज्यामध्ये M4 हा कोड आहे सेट पेपर 2021, त्यामध्ये AGA तर तुम्ही यामध्ये आपण सेम पाहू शकता. इथं जो तुम्हाला त्या ठिकाणच्यामध्ये पाहतो हा पण M4 कोड आहे, इथं AGA तर ही जी एक्झाम आहे ही आपण 25 एप्रिलला कंडक्ट केली होती. आपण या एक्झाममधून फायनल एक्झामला किती क्वेश्चन आलेले आहेत हे आपण या व्हिडिओच्या थ्रू काय करणार आहेत, आपण त्या ठिकाणच्यामध्ये चेक करणार आहेत. तर तुम्हाला मी दाखवून देतो की ॲज इट इज असतील किंवा त्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन असेल, म्हणजे किती क्वेश्चन्स आपल्याला या एक्झाम्समधून फायनल एक्झामला आलेले आहेत. मी तुम्हाला शेवटी ते पण दाखवणार आहे की मग तुम्ही त्यानुसार कुठली प्रिपरेशन करायची, तुम्हाला स्टडी कशाचं केला पाहिजे, कशा पद्धतीने तुम्हाला ती प्रिपरेशन करायची आहे. तर आपण हा जो पेपर आहे त्या पेपरमधून 2026ला काय काय पडलेलं आहे बघा. आपल्याला ते दिसतंय की ज्यामध्ये 101 नंबरचा जो क्वेश्चन आहे, ज्यामध्ये NPP हा एक विचार आहे, म्हणजे इथं तुम्हाला थोडंसं चेंज केलेलं आहे. काय इथं त्या ठिकाणी नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असते, तर आपल्याला डेफिनेशन जे आहेत ना ते विचारलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असणार आहे, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असेल, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी असेल. तर या टाईपचा क्वेश्चन होता. हा थोडासा मॉडिफाईड झालेला क्वेश्चन आहे, ॲज इट इज नाही आहे. परत तुम्हाला 102 आणि 103 या क्वेश्चनमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला भेटतं की जो आपण एक ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन नावाचा टॉपिक आहे, त्या टॉपिकमधून आपण जे एक चार्ट दिलेला आहे NCERT बुकमध्ये, ज्या चार्ट्समध्ये आपण पाहतो की ज्या वेगवेगळ्या टाईपच्या इंट्रॅक्शनमधून आपल्याला काय पाहायला भेटतं, तर तशा टाईपचं क्वेश्चन तुम्हाला विचारलेलं आहे. इथं आपल्याला फक्त आपण ॲमेन्सलिझम सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे आपण त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जे असेल किंवा पॅरासायटिझम, प्रिडेशन, म्युच्युअलिझम असं केलेलं नाही आहे, पण ते सगळं मिळून तुम्हाला विचारलं होतं. पण हा एक तुमचा पॉईंट आहे जो आपण त्यामध्ये कव्हर करायचं ट्राय केलं होतं, म्हणजे तुम्हाला ॲज इट इज नसेल तरी पण तो काही प्रमाणामध्ये क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणच्यामध्ये पाहायला भेटतोय. परत तुम्हाला कॉलम बेस्ड क्वेश्चन जो आहे तो 2026च्या नीट एक्झाम्समध्ये विचारला होता, ज्यामध्ये आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये पाहत असतो की DNA हा जो आहे आपल्याला जर विजिबल करायचा असेल तर त्यासाठी आपण त्याला इथिडियम ब्रोमाइडनं स्टेन करतो, आणि तो जर आपल्याला पाहायचा असेल तर त्यासाठी त्याला काय करायचं असतं, UV रेडिएशनच्या खाली आपण त्याला ठेवतो, त्यानंतर आपल्याला ब्राईट ऑरेंज कलरच्या कॉलनी पाहायला भेटतात. पण यामध्ये हा एक स्टेटमेंट वाईज क्वेश्चन बनवला होता, म्हणजे हा क्वेश्चन तुमचा तिथं आलेला आहे पण एक स्टेटमेंट म्हणून. पण जर आपण या क्वेश्चन पेपरमधून हा 108 नंबरचा क्वेश्चन जर पाहिला तर हा ॲज इट इज तुमच्या 2026च्या नीट एक्झाम्समध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्लास्टिसिटी हे आन्सर होतं. तुम्ही 2026चा पेपर पाहू शकतो, मी पण तुम्हाला तो दाखवेल. तर तुम्हाला सांगायचं आहे की हा क्वेश्चन जो आहे हा ॲज इट इज तुम्हाला 2026च्या नीट एक्झाम्समध्ये पाहायला भेटलेला आहे. त्यासोबतच जर आपण त्या ठिकाणी थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला आणखी क्वेश्चन्स पाहायला भेटतात, ज्या क्वेश्चन्समधून तुम्हाला ॲज इट इज पॉईंट्स जे आहेत हे 2026च्या नीट एक्झाम्समध्ये पाहायला भेटतात. आता 132 नंबरचा प्रश्न आहे, ज्यामध्ये टर्म युज्ड फॉर ट्रान्सफर ऑफ पॉलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ वन प्लांट टू स्टिंग ऑफ डिफरंट प्लांट. मग त्या टाईपच्या पॉलिनेशनला आपण काय म्हणतो, तर झिनोगॅमी हा 2026चा क्वेश्चन आहे. म्हणजे आपण हा पहिला एक प्रश्न बघितला, हा दुसरा ॲज इट इज आलेला प्रश्न पाहतो. त्यानंतर 133 नंबरला आपण स्टेप्स विचारलेले आहेत, करेक्ट सिक्वेन्स. आपण त्या ठिकाणच्यामध्ये तर पॉलिमरेज चेन रिॲक्शनच्या करेक्ट सिक्वेन्स असलेल्या स्टेप्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या होत्या. तर तो परत त्या ठिकाणच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन 2026च्या नीट एक्झामला ॲज इट इज आहे, म्हणजे 2 प्रश्न. आणि परत आपण जर 138 नंबरवर जर गेलो तर त्यामध्ये 2026ला आपल्याला सोलॅनेसी फॅमिलीचा फॉर्म्युला विचारला होता, म्हणजे बाकीच्या फॅमिली विचारलेल्या नाही आहेत, पण त्यामधला फक्त सोलॅनेसी फॅमिलीचं. म्हणजे आपण जर हे 132, 133, 138 हे 3 क्वेश्चन आणि पाठीमागचे एक जवळपास आपण असे 4 क्वेश्चन जे आहेत हे 2026च्या नीट एक्झाम्समध्ये ॲज इट इज बघितलेले क्वेश्चन्सपैकी 4 क्वेश्चन्स आपण पाहू शकतो. त्यानंतर आपण ॲज इट इज जर पाहायला गेलो तर हा 143 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये थोडासा चेंज असा आहे की क्वॅसेंट स्टेज विचारलेली नव्हती, त्यामध्ये S फेज आहे, G2 फेज आहे आणि G1 फेज आहे.
हे 3 जे आहेत ना हे आपण त्या ठिकाणी कॉलम फर्स्ट कॉलम सेकंडमध्ये पेअरिंगसाठी हा प्रश्न आहे. फक्त क्वासेंट स्टेज सोडली तर म्हणजे हा ॲज इट इज पकडू शकतो आपण. त्यानंतर आपल्याला कॉलम जोड्या लावामधूनच त्या ठिकाणी कंजक्टिव्ह टिश्यूज हा पण क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. म्हणजे आपण हा 5वा प्रश्न बघतो. 143 हा 5वा प्रश्न झाला. म्हणजे आपण 131 असेल, 132 असेल, 138 असेल, हे 143 असेल त्याच्या अगोदरच एक जवळपास हे 5 प्रश्न जे आहेत हे आपल्याला पाठीमागच्या क्वेश्चन पेपरमधून, आता मी तुम्हाला जे सांगायला लागलो तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण हा जो पेपर घेतलेला आहे हा 25 एप्रिलला आपण पेपर घेतला आणि तो पेपर जो आहे तो 2021च्या पेपरमध्ये, तुम्ही जर इथं स्क्रीनवर पाहू शकत असाल तर पेपर लिहिलेला आहे जे वर हेडिंग त्याच्यामध्ये तुम्हाला 2021 असं एक दिसतं ना, तर हा पेपर जो आहे तो 2021च्या एक्झाम्समधला प्रश्न आहे. आणि तोच पेपर आपण त्या ठिकाणी आपल्या एक्झामसाठी आपण 25 एप्रिलला वापरला होता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 152 नंबरचा प्रश्न, तर तुम्हाला परत ॲटो इम्युन डिसऑर्डरचा क्वेश्चन विचारलेला आहे 2026ला. त्याचा आन्सर आपल्याला मायस्थेनिया ग्रेव्हिस आहे. त्यानंतर परत 153 नंबरचा प्रश्न थोडासा चेंज असा आहे की प्रश्न असाच होता, हॉर्मोन रिलीजिंग आयओडी, ज्यामध्ये कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड ह्यांची पेअरिंग करायची होती आणि त्यामध्ये आन्सर तुमचं LNG20 नव्हतं, तर तिथं प्रोजेस्टासर्ट म्हणजे आपल्या NCERT बुकमध्ये 2 हॉर्मोन रिलीजिंग आयओडी दिलेले आहेत. एक आहे LNG20 तर दुसरा आहे प्रोजेस्टासर्ट. तर हा प्रश्न तुमच्या एक्झामला त्या ठिकाणी विचारेल. परत तुम्हाला त्या ठिकाणी कॉपर रिलीजिंग आयओडी मल्टीलोड 375 हा पण त्याच पेअरिंगमधला क्वेश्चन आपल्याला एक्झाम्समध्ये विचारण्यात आलेला आहे. म्हणजे आपण ते जर पाहिलं तर तुम्हाला थोडंसं त्या पद्धतीचा पाहायला येतो. त्यानंतर आपण जर पाहिलं तरी आपल्याला असंच स्टेटमेंट वाईज क्वेश्चन होतं. त्या स्टेटमेंट वाईजमध्ये एक स्टेटमेंट अशी आहे की इंडो मेमरी सिस्टीमचे कंपोनंट काय आहेत. तर परत हा 157 नंबरचा क्वेश्चन थोडासा मॉडिफाईड करून आपल्या एक्झामला विचारला जाईल. म्हणजे ॲज इट इज हा प्रश्न नाही आहे, पण थोडासा मॉडिफाईड म्हणून आपण जर पाहिलं तर असेल. 176मध्ये पण आपण त्या ठिकाणी तशाच टाईपचं जे आहे हे देण्याचा ट्राय केलेला आहे. तो प्रश्न पण आपल्याला आहे. पण IUD आता तुम्हाला मग सांगितलं IUDचा प्रश्न आपल्याला एक्झाम्समध्ये आलेला आहे. ॲज इट इज नाही आहे, पण थोडंसं मॉडिफाईड करून. म्हणजे जर आपण पाहिलं तर 5 ते 6 प्रश्न ॲज इट इज आहेत आणि चेंज केलेले प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी थोडेसे आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता तुम्ही जर पाहिलं तर हा 188 नंबरचा प्रश्न आहे. परत आपल्याला त्या ठिकाणी हिस्टोनबाबत क्वेश्चन्स विचारला होता, त्यामध्ये रॉंग काय आहे असंच त्यामध्ये तो प्रश्न होता. तर आपल्या इथे 2 स्टेटमेंट जे आहेत ह्या 188 मधल्या आपल्याला फायनल एक्झाम्समध्ये विचारण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये हिस्टोन आर ऑर्गनाइज्ड फॉर्म ऑफ युनिट 8 मॉलिक्युल, त्याला ऑक्टावर म्हणतो. pH ऑफ हिस्टोन इज स्लाइटली ॲसिडिक, त्याच्यामध्ये लायसिन आणि आर्जिन हा 3 नंबरचा पॉईंट आपल्याला ह्या वर्षी विचारलेला आहे. तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला परत 2026च्या नीट एक्झाम्समध्ये विचारण्यात आलेला आहे. जर आपण हा पेपर पाहिला तर हा पेपर आहे 2021 मधला. 21 मधला प्रश्न आहे आणि त्या 21 मधून आपल्याला आता हा जो पेपर मी तुम्हाला दाखवतो हा 2026चा पेपर आहे. हा पेपर जो आहे तो 2026चा पेपर आपल्याला पाहायला भेटतोय. आणि हा 2026 ह्याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितल्यासारखं पहिलं आपल्याला असं विचारलं आहे नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. आपण 2021च्या एक्झाम्समधून पण हा क्वेश्चन पाहिलेला आहे की तुम्हाला त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटीवर जो प्रश्न आहे तो कशा टाईपचा आहे. आता आपण दुसरा एक प्रश्न पाहिला होता ज्यामध्ये आपल्याला इथं एम फेज दिले आहे, तिकडे आपण क्वासेंट होतो. बाकीचे पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणच्यामध्ये हे सेम आहेत, पण आपण परत त्या ठिकाणच्यामध्ये हा पॉईंट पाहिलेला आहे. 2021च्या नीट एक्झाममध्ये PCRच्या स्टेप्स विचारल्या होत्या 100, 101. आपण हे दोन्ही पण प्रश्न 2021च्या नीट एक्झाम्सच्या क्वेश्चन पेपरमध्ये पाहिलेले आहेत की जेणेकरून तुम्ही जर ते केलं तर आपल्याला त्या ठिकाणच्यामध्ये ते सोपं जायला हे होतं, म्हणजे जास्त एफर्ट्स घ्यायची गरज पडणार नाही. तर त्या पद्धतीनं आपण थोडंसं त्या ह्याच्यावर फोकस केला तर हा पॉईंट आपला लवकरात लवकर कव्हर होणं सोपं होऊन जातं त्या ठिकाणच्यामध्ये. परत आता तुम्हाला आता मी दाखवलं 2021ला हिस्टोनच्या कन्सेप्टमध्ये बघा 8 मॉलिक्यूल हा आपण पॉईंट बघितला आहे, त्याच्यामध्ये बेसिक चार्ज असतो तिथं रॉंग आहे. ॲसिडिक अमिनो ॲसिड हा प्रश्न बघितलेला आहे, जे DNA हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. बघा तुम्ही त्या ठिकाणी हा 110 नंबरचा प्रश्न तोच आपल्याला 2021च्या नीट एक्झाम्समध्ये विचारला आहे, जो 2026ला आपल्याकडे कॉपी केलेला आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे. आता तुम्हाला परत मी 2,4-Dचं विडीसाईड म्हणून हार्बिसाईड विडीसाईड सांगितलं होतं, पण तुम्हाला त्या ठिकाणच्यामध्ये कंजक्टिव्ह टिश्यू आणि सबसाईट रिसेल्स 2021च्या नीट एक्झाम्समध्ये हे 2 क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणच्यामध्ये जोड्या लावामधून आहेत. कॅस्पेरियन स्ट्रीपचा पण आहे, पण तो थोडासा चेंज करून आहे. आता तुम्हाला सांगितल्यासारखं
आपल्याला सोलॅरिसी फॅमिलीचा त्या ठिकाणी फॉर्म्युला विचारलं होतं. तर सोलॅरिसी फॅमिलीचा आपल्याला फॉर्म्युला इथं तुम्हाला त्या ठिकाणी 2021च्या एक्झाम्समध्ये पण आपल्याला तो विचारण्यात आलेला आहे. तर तो आपण जर केला पॉईंट, तर मी तुम्हाला हे का दाखवतोय, प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर डोळ्यासमोर दाखवायचं कारण काय आहे, तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपण अभ्यास काय करायचा आहे. बघा इथं तुम्हाला प्लास्टिसिटी, हेट्रोफायलिडेबल रिस्पॉन्स, एक्झाम्पल ऑफ फिनॉमेना, प्लास्टिक आपण हा 2021च्या एक्झाम्समध्ये पाहिलेला क्वेश्चन आहे. 2021मधून किती प्रश्न आले, तर जवळपास आपल्याला थोडंसं मॉडिफिकेशन करून पाहिलं तर आपल्याला 10 प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात. बघा पॉलन ग्रेन टू स्टिग्मा, तर त्या ठिकाणी तुम्हाला झिनोगॅमी हा प्रश्न मी तुम्हाला 2021च्या एक्झाम्समध्ये दाखवलेला आहे. तुम्हाला त्यामध्ये समजलं असेल. कॉनकॅनावेलिनचा हा प्रश्न तुम्हाला 2021च्या एक्झाम्समध्ये आलेला आहे. आपल्याला काय स्टडी करायचं आहे हे तुम्ही समजून घ्या. कुठल्या गोष्टीवर फोकस करायचं आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला त्या टेन्शनमध्ये इम्पॉर्टंट आहेत, काय केलं पाहिजे हे तुम्ही जर थोडंसं समजून घेऊन स्टडी केला तर तुमच्या कमीत कमी एनर्जीमध्ये एक क्वेश्चन पेपर, आता तुम्हाला हा पॉईंट सांगितलं होतं मी, मल्टीलोड 375 आपल्याला 2025ला म्हणजे 2021ला आलेला आहे. प्रोजेक्ट असेल बघा इथं थोडंसं चेंज केलं आहे. इथं हॉर्मोन रिलीजिंग ॲव्हरेज तर LNG 20 एक्झाम्पल दिलं होतं. इथं 2026ला ते एक्झाम्पल्स फक्त चेंज केले. क्वेश्चन तर तोच आहे, फक्त आपण त्या ठिकाणच्यामध्ये तिथलं ही केलेलं आहे चेंजेसमधून. म्हणजे तुम्ही या गोष्टीवर फोकस करायचा आहे. परत आपण त्या ठिकाणी दुसरा पेपर घेऊन येणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला परत 2023च्या एक्झाम्समधून किती क्वेश्चन्स आपल्याला 2026मध्ये आले आहेत हे आपण त्या क्वेश्चन पेपरमधून थोडंसं चेक करूयात, जेणेकरून आपल्याला थोडासा आयडिया जो आहे तो त्या ठिकाणी भेटून जाईल कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. बघा तुम्हाला मायस्थेनिया ग्रेव्हिसचा क्वेश्चन मी सांगितला 2021ला आलेला आहे, तो परत 2026ला तुम्हाला मायस्थेनिया ग्रेव्हिस विचारलेला आहे. तर स्टडी करत असताना थोडंसं प्लॅनिंग न करा, काय करायचं ते समजून घ्या आणि त्याच्यावर फोकस करा. आपण नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या क्वेश्चन पेपरवर बनवूयात, तुम्हाला जेणेकरून त्याचा फायदा होऊन जाईल. ठीक आहे, धन्यवाद.